संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। भाजपच्या 8 नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत। एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर भाजपकडून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची अक्षरशः विनवणी सुरू आहे। रावसाहेब दानवे, अतुल सावे भाजप पदाधिकाऱ्यांना फोन करून पक्ष सोडू नका अशी विनंती करतात, मात्र पदाधिकारी हा पक्ष सोडण्यावरती ठाम आहे। 7 तारखेला 18 जागांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती मिळते, पण हा होऊ नये यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नगरसेवकांमध्ये एवढी मोठी नाराजी निर्माण होण्यामागचं कारण काय आणि आता त्यांनी जाऊ नये म्हणून कशी मनधरणी सुरू आहे? राज्यामध्ये सत्ता असताना खरं तर भाजपला मोठा धक्का आहे। यातील अनेक नगरसेवक 3-3, 4-4 टर्म नगरसेवक पदावरती राहिलेत। काहींनी सभापती पद भूषवलंय, तर काही उपमहापौर पद देखील भूषवलेलं आहे। काही पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत। त्यामुळे साहजिकच भाजपच्या वतीनं मनधरणी या ठिकाणी केली जाते आहे। रावसाहेब दानवे त्याचबरोबर अतुल सावे हे या नगरसेवकांना हे पाऊल उचलू नये यासाठीचे प्रयत्न करतात, मात्र नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करण्यावरती ठाम आहेत। माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत। काय प्रयत्न तुमचे सुरू आहेत आणि काय अशी त्यांच्यावरती वेळ आली की ते तुम्हाला सोडून या ठिकाणी चालले? राजू शिंदे संदर्भातची बातमी आम्हाला मीडियामधूनच कळाली आणि हे कळाल्यानंतर खरं म्हणजे राजू शिंदे हे आमचे अतिशय महत्त्वाचे शहरातले किंवा आपल्या संपूर्ण भाजपचे अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांनी भरपूर कार्यसुद्धा या ठिकाणी केलेले आहे। आमची इच्छा आहे की त्यांनी जे काही पाऊल उचलत आहेत ते त्यांनी पाऊल उचलू नये, याकरता आम्ही त्यांची मनधरणी करतोय। त्यांना जाऊन आता मी त्यांना जाऊन भेटतोय आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांना सगळ्यांना आम्ही हे सगळे हे सांगितलेलं सुद्धा आहे। आमचा प्रयत्न हाच आहे की राजू शिंदे यांनी भाजपमध्येच राहावं, कारण अतिशय चांगला व्यक्ती या ठिकाणी तो आमच्यासोबत इतके वर्ष होता आणि आम्हाला 100% खात्री आहे की ते भाजप सोडून जाणार नाहीत, ते भाजपमध्येच राहतील आणि भाजपला वरिष्ठ नेते त्यांना फोन करतायत, संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत। मी सुद्धा आता तिकडे चाललोय आणि आम्हाला खात्री आहे की राजू शिंदे भाजप सोडून जाणार नाहीत। हे भाजपचे प्रवक्ते होते प्रमोद राठोड आणि त्यांनी देखील सांगितलं की आमचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत की त्यांनी भाजप सोडून जाऊ नये। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।